ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। धन्यवाद शाहरुख सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघा पहिला चेंडू काहीसा खराब आहे, अवंतर आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर चेंडू आलाय अवंतर. अतिरिक्त रूपात संघाचं खातं जे खोललं गेलंय, खातं ओपन केलं गेलंय फलंदाजीसाठी. यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट आहे. क्षेत्ररक्षक किरण फुले सर अप्रतिम प्रयत्न आपण बघितला. तदनंतर त्यांचे प्रयत्न पडलेत कमी. मिळते 4 धावांची हमी. आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना बघतो. एका बाजूला शिवनेर स्ट्रायकर्स हा संघ आहे, तर त्यांच्या विरोधात वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. यावेळेचा चेंडू लाजवाब आहे, अप्रतिम आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मान देताना बघायला मिळाला. एक दर्जेदार चेंडू, एक अप्रतिम चेंडू होता, त्याचा सन्मान केला गेला. आणि तदनंतर धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 5 धावा असणार आहे. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज मार्कवर गोलंदाज अमोल डुबे, बाबळेश्वर गावचा सितार आहे. तर समोर आयकॉन आकाश चव्हाण. फटका बसलाय. अमोल डुबे चूक करताना बघायला मिळालाय. जीवनदान जीवनदान आणि जीवनदान. आकाश चव्हाण सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय जीवनदान. नक्कीच आपण बघतोय एक महत्वपूर्ण सामना, ज्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये झाली आहे सुरुवात. दर्जेदार कामगिरी ज्या 2 संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यामध्ये केली, ते 2 संघ विजयी झाले, जे नक्कीच एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले गेलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल डुबे. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व पतळावरती. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. दमदार षटकार येतोय. आयकॉन आकाश चव्हाणच्या बॅटमधनं एक दमदार हिट, एक दमदार 6 बघितलाय. त्यानंतर कशा प्रकारची कामगिरी अमोल डुबे यांच्या माध्यमातून केली जाणार आहे, कारण सातत्यानं अमोल डुबे यांना आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघितलंय धमाकेदार कामगिरी करताना. यावेळी थोडंसं स्टेप आउट केलं. तदनंतर देखील चेंडूला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू खाली टिपलाय. सुंदर झेल. संपलाय आकाश चव्हाण यांचा खेळ. न्यू बॅटर आयडॉल आहे सूरज गायकवाड, जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आयकॉन बाद झाला, तदनंतर आयडॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण गणेश राऊत यांना मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना बघतोय. गणेश राऊत आकाश चव्हाण ही जोडी सलामीसाठी आली होती. तदनंतर अगदी पहिल्या षटकामध्ये आकाश चव्हाण यांची आलेली विकेट. तदनंतर मागच्या सामन्याचा हिरो सूरज गायकवाड जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू पंचांकडे अपील. पंचांचे बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद.
नक्कीच लागोपाठचे 2 धक्के, लागोपाठचे 2 हदरे, बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये अमोल डुबे यांच्या माध्यमातून ज्या नक्कीच घेतल्या गेल्या. दमदार कामगिरी आहे, अप्रतिम कामगिरी आहे. अगदी एक षटकार एक चौकार तर या षटकात आल्या. धावा आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक कोण हाताळणार आहे, कोणाच्या हातामध्ये दिला जाणार आहे चेंडू, हे बघणं देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण पहिल्या षटकात दमदार कामगिरी, अप्रतिम कामगिरी अमोल डुबे यांच्या माध्यमातून केली गेली. अगदी शेवटचे 2 चेंडू, 5वा आणि 6वा चेंडू, त्या चेंडूंवरती विकेट अमोल डुबे यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. न्यू बॅटर रमेश शिराळे जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या संघाचे आयडॉल आहे जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना बघायला मिळाले आहे. गणेश राऊत नक्कीच संपूर्ण षटक नॉन स्ट्राईक वरून बघितलंय. त्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात होते त्यावेळेस नक्कीच त्यांना स्ट्राईक मिळाली. गोलंदाजी मार्कवर किरण खुळे संघाचे संघनायक आहे जे नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. किरण खुळे समोर गणेश राऊत. यावेळेस बघा एक दमदार स्ट्रोक आहे, एक टप्पा खात ए रास्ते हे 4 के आलाय एक दमदार सनसनीत चौकार. किरण खुळे सरांच्या पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर गणेश राऊत यांच्यावरती असणार आहे नजर. कारण आपण बघतोय याच तालुक्यातील खेळाडू आहे. कित्येकदा हे मैदान या खेळाडूने गाजवलंय, कित्येकदा ही स्पर्धा गाजवली. यावेळेस देखील एक बहारदार, दमदार, जानदार, शानदार षटकार येताना बघायला मिळालाय. चौकारा पाठोपाठ षटकार देखील आलाय. संघाचं धावफलक जर बघितलं तर तब्बल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 जे नुकतंच प्रारंभित झालं गेलंय. स्ट्राईक एंड वरून गणेश राऊत बरसले गेलेत. यावेळेचा चेंडू पंच कळवतात खराब, वाईड, स्वेअर, अवांतर आणि तदनंतर त्वरितच रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचांकडे अपील केलं गेलंय. काय येणार आहे निर्णय हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच तिसरे पंच अमन शर्मा सर ज्यांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बघतोय. मैदानाच्या आतमध्ये विजयी झालेले 2 संघ आहे ज्यांच्यामध्ये लढत सुरू आहे. एका बाजूला आपण बघतोय शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ. या संघाचे संघ मालक असणार आहे सुशील पारासूर, सन्माननीय जगन पवार, सन्माननीय गोकुळ वागचौरे, सन्माननीय शिवांश पानसरे. तर त्यांच्या विरोधात संघ खेळतोय वीरा रुद्र 11 कोल्हेवाडी. या संघाचे संघ मालक असणार आहे सन्माननीय किरण खुळे सर, सन्माननीय दीपक फड साहेब, तर सन्माननीय अश्विन शेटकोल्हे, सन्माननीय राहुल शेटकोल्हे. तिसऱ्या पंचांकडे केली आहे मागणी. काय येतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. आपण बघतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक, अर्थातच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 आयोजन आणि नियोजन अतिशय दमदाररित्या केलं गेलं. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू असणार आहे फेअर डिलिव्हरी असणार आहे. धावफलक जर बघितलं तर स्थिर असेल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज किरण खुळे सर कशा प्रकारची कामगिरी करणार आहेत. कारण अनुभवाचा पैटर आहे, अनुभवाचा खजाना आहे. अनुभवातून काहीतरी आपण नेहमी शिकत असतो. यावेळेस बघा नक्कीच एक सुंदर स्ट्रोक आहे, दमदार स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतो एक बहारदार षटकार.
षटकार तर आलाय. षटकाराच्या साह्याने संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं गेलंय ते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं जे अद्यापही प्रगतीपथावरती सुरू आहे. किरण खोळे सर त्यांच्या समोर गणेश राऊत जे नक्कीच बरसले गेले. मोठमोठे फटके अद्याप तर लगावलेत. तदनंतर कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जाळं विणलं गेलंय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क होत नाहीये. मात्र तरी देखील चेंडू पोहोचेल थेट सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार येतोय. यावेळेस बघा मोठा फटका खेळायचा. बॅट आणि चेंडूचा होतोय दमदार संपर्क. चेंडू पोहोचतोय. शांत वातावरण अशांत करून टाकणारा एक बहारदार स्ट्रोक. षटकार. षटक संपलंय. षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा असणार आहेत त्यात तब्बल 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. तिसरं षटक कोणाकडे दिलं जाणार, कोणाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाणार, कारण मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय गणेश राऊत नावाचं. कोण थांबवणार आहे हे वादळ हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. स्ट्राईक वरती पोहोचले गेले ते रमेश शिराळे सर. कशा प्रकारची यांची असणार आहे कामगिरी. यावेळेस लेग साइडला चेंडूला हवेमध्ये उडवलंय. दिला एक दमदार तडक्का. येतोय एक बहारदार षटकार. षटकार तर आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत मोठा बदल झालाय. संघाचं धावफलक जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचलंय ते तब्बल 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती अद्याप ज्या निश्चितच लगावल्या गेल्यात. यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलं. क्षेत्ररक्षक चूक करतोय. चूक झाली आणि त्याचं भुगतान 4 धावांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. येतोय सनसनीत चौकार. या चुकांना क्रिकेटच्या मैदानावरती स्थान नाहीये, कारण क्रिकेटचं मैदान आपण नेहमीच बघत असतो. एक एक धाव महत्वाचे. एका एका धावेसाठी संघर्ष सुरू असतो आणि तिथं जर आपण क्षेत्ररक्षणात असा चुका करत असाल तर आपला संघ नक्कीच बॅकफुटवर येताना बघायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 अमोल डुबे यांच्या माध्यमातून हाताळलं जातंय. पहिले 2 चेंडू षटकार आणि चौकार अशी कामगिरी जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली गेली. ज्यावेळेस अमोल डुबे आपलं पहिलं षटक हाताळत होते त्यावेळेस शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या होत्या आणि तदनंतर जशी त्यांनी आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात केली तशा पहिल्या 2 चेंडूवरती 1 षटकार आणि 1 चौकार लगावला गेला. तदनंतर जो तिसरा चेंडू आहे जो निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळालाय. कुठल्या प्रकारची धाव नाही, कुठल्या प्रकारचा धक्का नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. संध्याकाळचं सत्र जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक देत चेंडू थेट पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार तर आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत झालाय बदल. संघाचं धावफलक असणार आहे
53 या आकड्यावरती संघाचं अर्धशतक, संघाची 50 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना बघायला मिळाली. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती सुरू आहे. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेनं एक स्क्वेअर कटचा दमदार स्ट्रोक आहे, तिथं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव घेतली. तदनंतर फेकी थोडीशी खराब आहे. दुसऱ्या धावेसाठी झालंय पलायन. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. चित्त्याच्या चपळाईनं वाऱ्याच्या वेगानं 2 धावा ज्या निश्चितच पळून पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच एक धाव महत्वाची आहे. एका धावेसाठी संघर्ष सुरू असताना नेहमीच वारंवार केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुका किती महागात पडणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. बॅट पासून बराचसा लांबवर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. तदनंतर षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 55 धावा आहे. उरलेल्या 3 षटकांसाठी वेळ शिल्लक राहिलाय तो 17 मिनिटांचा. बघा पहिले 3 षटक अवघ्या 13 मिनिटात संपवले गेले. तदनंतर उर्वरित 3 षटकांसाठी 17 मिनिटांचा वेळ असणार आहे. आपण बघतोय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक अर्थातच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर 2026चा थरार झोन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गेले 12 वर्ष या स्पर्धेचं केलं गेलेलं दमदार आयोजन आणि नियोजन. स्पर्धा पदार्पण करते वर्ष क्रमांक 12 पर्व क्रमांक 12. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किरण खुळे, त्यांच्या समोर गणेश राऊत. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय, तिथं सिंगल येणार आहे. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगलच्या साह्याने समाधान मानलं गेलंय. सिंगलच्या साह्यानं समाधान मानावं लागणार आहे. धावफलक निश्चितच एका रविनी परिसरासोबत जाऊन पोहोचलं जाईल. ते 56 याकड्यावरती 56 धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर किरण घोळे सर कशा प्रकारची कामगिरी करणार आहे, जे वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना बघायला मिळालेत. स्ट्राईक हँड वरती पोहोचले गेले ते रमेश राळे. त्यांच्यासाठी हा चेंडू येतोय सुरेख, दमदार, अप्रतिम, निर्धाव. कुठल्याही प्रकारचे धाव नाहीये, कुठल्याही प्रकारचा धक्का नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळाला आहे. काय कामगिरी आहे, काय अप्रतिम कामगिरी आहे. गोलंदाज किरण खुळे यांच्या माध्यमातून अद्याप तर बहारदार कामगिरी झाली आहे. तदनंतर मात्र उर्वरित या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. त्या चेंडूंवरती कशा प्रकारचं आक्रमण कामगिरी केली जाणार यावेळेस पंच नक्कीच आपला निर्णय कळवतीलच. वाईट चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, चेंडू आलाय अवांतर. धाव संकेत होते वाढ. संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचणार आहे एका अवांतरच्या साह्यानं 57 याकड्यावरती. 57 आहे. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाणार आहे. सिंगलच्या साह्यानं धावफलक जर बघितलं तर बदल होतोय. 58 वरती जाऊन पोहोचलंय. सिंगल डबलचा खेळ या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवून यश जे नक्कीच किरण घोळे यांना येताना बघायला मिळालंय. समोर गणेश राऊत. यावेळेस देखील हलक्या हातानं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लांबवरून दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतोय, कलेक्शन करतोय. सुरेख कलेक्शन आहे, अप्रतिम कलेक्शन आहे. तोपर्यंत सिंगल जी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. एका धाबेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. एक धाव महत्वाची आहे. यावेळेस बघा रमेश राळे यांच्या बॅट मधनं एक येतोय दमदार षटकार, बहारदार षटकार. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने मोठा बदल होताना बघायला मिळेल. संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 65 याकड्यावरती. 65 रन्स ऑन स्कोअर कार्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण सर पुन्हा एकदा. यावेळेस देखील लोअर बुलटा स्वरूपाचा चेंडू आहे, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न तोपर्यंत झालाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईनं जी पळून पूर्ण केली गेली आहे
तदनंतर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा जर बघितल्या तर बनवल्या 66 धावा. 66 66 धावा. धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 धक्के 2 हादरे जे नक्कीच बसले गेले. 2 आघाडीचे फलंदाज ज्या पॅव्हिलियन मध्ये परतले गेले. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सलामीला आलेला गणेश राऊत तळ ठोकून उभा आहे. मैदान सोडायला तयार नाहीये आणि ते करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. संघ काहीसा अडचणी सापडला होता ज्यावेळेस पहिल्या 2 विकेट काहीशा जलद आले होत्या. अगदी पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 विकेट तदनंतर मात्र कम बॅक करून दिलाय तो रमेश राय आणि गणेश राऊत या जोडीनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अश्विन कोल्हे जो नक्की सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती दिलाय एक मजबूत तडाखा. आलाय एक मोठा ब्लास्ट षटकार. अश्विन कोल्हेचा पहिला चेंडू त्यावरती एक दमदार षटकार लगावलाय. तदनंतर जे मैदानाच्या बाहेर आपले लहानशे लाईनमन मित्र आहेत त्यांना विनंती असेल की बाहेरचा चेंडू आपण आतमध्ये द्यायचा आहे. मॅच बॉल आतमध्ये द्यायचा आहे. धावसंख्येत षटकाराच्या साह्याने बराचसा बदल झालाय. मोठा बदल झालाय. धावफलक जर बघितलं तर तब्बल 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 72 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स वर्सेस वीरा रुद्र 11 कोल्हेवाडी. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती जारी. कोण पडणार आहे कोणावर भारी हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाव फलकावरती धावा त्या 72. षटक क्रमांक 5 जे नक्कीच अश्विन कोल्हे यांच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस देखील बुलर लेनचा चेंडू त्यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. येतोय एक दमदार षटकार. रमेश शिराळे यांचा जलवा. बहारदार षटकार. लागोपाठचे 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार धावसंख्येत मोठा बदल करून देणारे ठरणार आहे. धावफलक जर बघितलं तर तब्बल जाऊन पोहोचलं जाईल ते 78 या आकड्यावरती. 78 रन्स ऑन स्कोअर कार्ड. षटक क्रमांक 5 जे अद्यापही प्रगतीपथावरती जारी आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू लागोपाठचे 2 बॅक टू बॅक 2 षटकार जे निश्चितच लगावले गेलेत. तदनंतर गोलंदाज अश्विन कोल्हे समोर रमेश यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. यावेळेस बॅटची कडा मला वाटतं चेंडून घेतली आहे आणि तदनंतर धाव घेण्यासाठी नकार कळवला गेला. थांब बघ नंतर पळ अन्यथा घात होईल. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू आहे. त्यावरती मोठा फटका तर खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. खिलाडी के मस्तक पे दस्तक. येतोय षटकार. धावफलक जर बघितलं तर तब्बल 84 वरती पोहोचलं जाईल. हे षटक काहीसं महागड ठरताना बघायला मिळतोय. अश्विन कोल्हे यांच्या माध्यमातून अद्याप 3 षटकर तर आले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू किती धावा बनवल्या जातील किती धावा जमवल्या जातील कारण समोर मॅन इन फॉर्म रमेश शिराळे. यावेळेस देखील ऑफ साइडला एक देखना स्ट्रोक एक दर्जेदार स्ट्रोक केलाय. मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येतोय कलेक्शन करतोय तोपर्यंत सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये जाऊ पळून पूर्ण केली गेली आहे. 85 वरती संघाच धावफलक आहे. एक बहारदार स्पर्धा एक दमदार स्पर्धा. संगमनेर तालुक्यातील सर्व क्रिकेट रसिकांसाठी मोठी मेजवानी जी नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. रंगला गेला एक बहारदार सामना. यावेळेस देखील एक साईडच्या दिशेने फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल कलेक्शन करेल तोपर्यंत सिंगल सिंगल आणि सिंगल न समाधान मानलं जाणार आहे. त्याचबरोबर पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. षटक संपलंय समाप्ती झाली आहे.
5 षटकांची धावफलक जर बघितलं तर तब्बल 85 धावा बनवल्या गेल्यात. माफ करा, 86 धावा बनवल्या गेल्यात. 86 धावा ज्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. चला, समोरच्या बाजूला ज्या गाडीची लाईट चालू आहे, टू व्हीलरची लाईट चालू आहे, ती बंद करा. ओके, थँक्यू. 5 षटकांची समाप्ती. धावफलक जर बघितलं तर तब्बल 86 भरती आहे. त्यानंतर शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. कोण असणार आहे गोलंदाज हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. गौरव शिंदे गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने एक दमदार चौकार येताना बघायला मिळालाय. बहारदार चौकार आहे. चौकाराच्या साह्याने संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल ते 90 या आकड्यावरती. 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. 90 धावा धावफलकावरती आहे. नुकतंच प्रारंभित झालंय षटक क्रमांक 6. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. यावेळेस बघा, हेलिकॉप्टर तर उडवलंय मात्र लँड झालंय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टिपला गेलाय सुंदर झेल. संपलाय गणेश राऊत यांचा खेळ. धक्का क्रमांक 3. गणेश राऊत यांची विकेट तर आली आहे, मात्र न्यू बॅटर शिवा मासरेकर जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. याच तालुक्यातील खेळाडू आहे. अनेक स्पर्धा शिवाने देखील आपल्या नावाने गाजवल्यात. अगदी घुलेवाडी गावाला बिलॉंग करत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये शिवा मासरेकर नावाचा डंका वाजवला गेला. तदनंतर यावेळेस कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. ऑफ साइडला आल्या आल्या सुंदर स्ट्रोक आहे. तदनंतर एक टप्पा खात थेट आपल्या संघाच्या डगआउट मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. येतोय एक सनसनीत चौकार. धावफलक जर बघितलं तर तब्बल 94 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. 94 रन्स ऑन स्कोर कार्ड. अद्यापही काही चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी. चेंडू खराब आहे, वाईड आहे. वाईड चेंडू, अवंतर स्वरूपाचा चेंडू आणि तदनंतर एक पळून धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येत 2 ने होते वाढ. संघाचा धावफलक 2 धावांच्या साह्याने 96 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 96 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय गौरव शिंदे. तर समोर स्ट्राईक एंड वरती यावेळेस पोहोचले गेलेत रमेश शिराय. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. ऑफ साइडला गॅप होता. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये असलेली दरी रमेश शिराय भेदून काढतायत. भेदले गेले आणि तदनंतर येतोय चौकार. चौकार आलाय. संघाचं शतक 100 धावा ज्या नक्कीच पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. शतक संघाचं तर पूर्ण झालंय. अद्यापही राहिलाय काही चेंडूंचा खेळ बाकी. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. गोलंदाजी मार्कवर गौरव शिंदे. समोर मॅन इन फॉर्म रमेश राय जे नक्कीच बघायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. बॉल जो नक्कीच पुरेपूर बॅटवर येऊ शकत नाहीये आणि तदनंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळाला. यष्ट्यांच्या पाठीमागे देखील सुरेख अप्रतिम कामगिरी केली गेली आणि तदनंतर धावफलक असेल 100 वरती स्थिर. डेड चेंडू, डेड स्वरूपाचा चेंडू. नक्कीच काहीच फंबल झालं, छोटासा फंबल झाला आणि तदनंतर पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलं की चेंडू डेड आहे, मृत आहे. धावफलक जर बघितलं तर 100 वरती स्थिर असणार आहे. मॅच क्रमांक 3
सामना क्रमांक 3 जी नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी अशी लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळलाय सुंदर स्ट्रोक. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल धावबाद. त्यानंतर पंच कळवतात षटक देखील संपलं गेलंय. इनिंगची झाली आहे समाप्ती. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. 101 धावा ज्या नक्कीच बनवल्या गेल्यात. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये 101 हा आकडा जो नक्की शुभ मानला जातो. आणि 101 धावा ज्या बनवल्या गेल्यात जमवल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये आव्हान ठेवलं गेलंय 102 धावांचं वीरा रुद्र 11 कोल्हेवाडी या संघासमोर. बनवायच्यात 102 धावा. चेंडू असणार आहे 36. त्याचबरोबर रमेश राय आपलं अर्धशतक पूर्ण करतायत. 50 जी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील तिसरी 50 जी नक्कीच पूर्ण केली गेली आहे. यानंतर आपल्याला सामना खेळवायचा आहे चौथा सामना. 4th मॅच आपण खेळवणार आहोत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे विरुद्ध अभिमन्यू ऋग्वेद किंग्ज समृद्धी 11 निमगाव जाळी. दोनही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अगदी इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहे. जे दोन संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले त्या दोन संघांमध्ये आपण यानंतरचा सामना खेळवणार आहे. तर मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. जे दोन संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाले त्या दोन संघांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये सामना खेळवतोय. शिवनेरी स्ट्रायकर संघाचे संघ मालक आपण बघतोय सन्माननीय सुशील पारासूर, सन्माननीय जगन पवार, सन्माननीय गोकुळ वागचौरे, सन्माननीय शिवांश पानसरे. तर समोरच्या बाजूला संघ आहे वीरा रुद्र 11 कोल्हेवाडी. या संघाचे संघ मालक आपण बघतोय सन्माननीय किरण खोळे सर, सन्माननीय दीपक फड साहेब, सन्माननीय अश्विन शेट कोल्हे, सन्माननीय राहुल शेट कोल्हे. तर मैदानाच्या आतमध्ये 102 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. या 102 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे मार्गदर्शक सन्माननीय शाहरुख पठाण सर यांच्याकडे. धन्यवाद. सर्वांचं लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या 12व्या वर्षामध्ये मनपूर्वक स्वागत. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण लढत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, जिथे दोन विजयी संघात एकमेकांच्या विरुद्ध दोन हात करतायत. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर टॉस जिंकला होता वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडीला आमंत्रित केलं होतं प्रथमतः बॅटिंगसाठी. आणि ज्यावेळेस शिरापूर घुलेवाडी संघाने प्रथमतः बॅटिंग केली, तब्बल 101 धावा धावफलकावर बनवल्या आणि जिंकण्यासाठी 102चं टार्गेट आहे. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आज आपल्याला होताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे आज 3 अर्धशतकं झाली. आज या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक योगेश कानोडे यांनी बनवलं, ते स्ट्रायकर एंडकडे. तर बॉलिंगसाठी सूरज, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान
वेल्हाळे टीम आपला एक अतिरिक्त माफ करा कॅप्टन पाठवा टॉससाठी. राजे उमाजनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच. कॅप्टन चला नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार म्हणजे करणारच, त्यामुळे कॅप्टन आपण ताबडतोब येत चला. पहिला चेंडू खराब आलेला आहे. सूरज गायकवाड बॉलिंग करण्यासाठी तयार होत आहेत, तर समोर योगेश. बाहेर जाणारा बॉल यावेळेस देखील ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे. पंचांनी मात्र इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या साह्याने पुढे. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. पाहूयात आता या निर्णयाला चॅलेंज फिल्डिंग करणाऱ्या टीमने केलेलं आहे. अतिशय दमदार, शानदार आणि तितकंच सदाबहार आयोजन. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं सातत्याने तब्बल 12 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांना निश्चितच आनंद देणारी राहिली आहे. आणि आज तुम्ही बघू शकता या स्पर्धेने 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. आणि आज जर पाहिलं तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरी लढाई. दोन विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध. या अगोदर दोन्ही संघांनी एक एक विजय पाहिलेला आहे. विजयाची चव चाखलेले दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 102चं टार्गेट आहे. 102 बनवायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. आणि या 102चा पाठला करत असताना पहिले दोन चेंडू जर तुम्ही बघितले तर थोडेसे दिशाहीन होते. परंतु पाहूयात आता काय निर्णय येणार आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. निर्णय आलेला आहे इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या दोन्ही आकड्यावर 2 पोहोचलेली आहे. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं 97 धावेंचा पाठला करायचा होता आणि 97 धावेंचा पाठला करत असताना राजे उपाध्याय प्रतिष्ठान वेल्हाळे संघाने खूप मोठा संघर्ष केला. चांगली लढत दिली. अगदी त्याच पद्धतीने लढावं लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस, परंतु विकेट सूरजचं कौतुक करावं लागेल. प्रचंड वेगात टाकलेला सूरजने हा बॉल सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी देखील इकडे होताना पाहायला मिळते. जरी तुम्ही पहिल्या डावामध्ये 101 बनवल्या असल्या परंतु दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये किंवा मग क्रिकेटच्या सामन्यांमध्ये पहिला डाव तुम्ही जर जिंकला तर तिथे मॅच जिंकता येत नाही. तुम्हाला दोन्ही डाव जिंकावे लागतात, त्यानंतर तुम्ही मॅच जिंकता. फुलर लेंथवर समोर उडवलाय बॉल. योगेश कानवडेच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जाईल बाउंड्री लाईन पार. षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. ज्यावेळेस ऑफ स्टंपवर ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळतो त्यावेळेस त्यावर ऑफ ड्राईव्ह करतात आणि इथे थोडासा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारे खेळाडू योगेश स्ट्रायकर यांकडे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा मानस. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. सूरज गायकवाड ते देखील कमी नाही आहेत. सातत्याने संगमनेरमध्ये ते क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि संगमनेरच्या प्रत्येक खेळाडूबद्दल त्यांच्याकडे माहिती आहे. आंबेगाव तालुक्यातील खेळाडू आहेत. आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खूप चांगलं क्रिकेट सातत्याने सूरज गायकवाड देखील खेळत आलेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे त्यांच्यावर देखील नजरा आहेत. धफलकावर 8 धावा. परत एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळालाय. म्हणजे मागच्या चेंडूवर जे घडलं तेच या चेंडूवर घडलंय. पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी की काय. धावफलकावर धावसंख्या 8. मनोज नानाम निश्चितच चर्चा करतायत, थोडासा सल्ला देत आहेत. निश्चितच तुम्हाला 102चा पाठला करायचा आहे तर मग प्रत्येक खेळाडूला इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चेंडू फार निर्णायक ठरेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे कारण स्पर्धा महत्वाची आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक, प्रत्येक क्षण, प्रत्येक रन फार महत्वाचा ठरणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. किरण बिडलान सर निश्चितच नाशिकच्या सिडकोमधून येतात. गतवरची देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पंकज पाटील सर या स्पर्धेशी कित्येक वर्ष जोडलेले आहेत. एक वेगळं नातं त्यांचंही राहिलेलं आहे या स्पर्धेसोबत. त्याचबरोबर आमचे अमन शर्मा सर यावर्षी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तर उद्या सटाण्याचे सीएम म्हणजे चेतन मोहन उद्या या स्पर्धेमध्ये दाखल होतील. धावफलकावर 9 धावा. टेनिस क्रिकेट .in ची टीम आज राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितच सज्ज झालेली आहे. पहिली यूट्यूबची वाहिनी म्हणून आज टेनिस क्रिकेट .in कडे पाहिलं जातं आणि सर्वाधिक मागणी असलेलं चॅनल म्हणजे टेनिस क्रिकेट .in. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. परंतु यावेळेस योगेश कानवडेचा अजून एक तडाखा. बॉलला पाठवलं योगेश कानवडे यांनी सीमारेषेच्या पलीकडे
आणि संदीप भालके सरांचं स्वागत केलं योगेश कानवडेने या षटकाराने. संदीपजी भालके सरांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. येणारे 7 दिवस 7 रात्रीमध्ये आपण त्यांचंही समालोचन ऐकणार आहोत. त्यांचे करूयात मनपूर्वक स्वागत. बॉलिंगसाठी सूरज तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल इथे जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बरंचसा वळणही घेतलं चेंडूने. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 16 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 102चं टार्गेट आहे. तर आपण चर्चा करत होतो या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आज योगेश कानवडेने मागच्या सामन्यामध्ये बनवलं आणि त्याच मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये धावेंचा पाठलाग 97 बनवत असताना अरब शेख यांनी देखील या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक बनवलं. आणि याच मॅचमध्ये पहिल्या डावात रमेश शिराळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगावचे सुपरस्टार रमेश शिराळे या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक बनवताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर बॉलर तयार होत आहेत. सूरज यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला. लेटकटचा प्रयत्न केला गेला होता परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मित्रांनो इकडे समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर. 102चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर एकंदर धावत संख्या आहे 16. अतिशय सुंदर आयोजन राजवर्धन युथ फाउंडेशनच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या क्रमांकाकरिता 1,51,151 रुपयांचं पारितोषिक आदरणीय के थोरात साहेबांच्या वतीनं आपल्याला मिळालं आणि प्रथम येणाऱ्या संघ मालकासाठी TVS स्पोर्ट बाईक आदरणीय RM कातोरे साहेबांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकासाठी 75,175 रुपयांचं पारितोषिक आहे आदरणीय योगेशजी भालेराव साहेबांच्या वतीनं आपल्याला ते पारितोषिक मिळालं. संघ मालकासाठी TVS बाईक अजयजी फटांगरे आणि बाबाजी लंके यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला TVS बाईक दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकासाठी मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी ज्यांनी आपल्याला 51,151 रुपयांचा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे सन्माननीय तुषार मारुती शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला 51,151 रुपयांचं पारितोषिक मिळालं. साहेबांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकासाठी या स्पर्धेमध्ये HF डिलक्स बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. नवनाथजी अरगडे, राकेशजी नवले, अनिलजी गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमाने HF डिलक्स बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाली. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकावर जर पाहिलं तर 41,141 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय राऊत मामा यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होते. गोरख पानसरे पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर. मनोज जायभावे यांच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु बॉलला रमेश शिराळेने देखील खूप चांगल्या पद्धतीने अडवलंय. स्टॉप केलंय. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला रोखल्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. चांगली फिल्डिंग तोपर्यंत धावा 2 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावाफलकावर जर नजर टाकली तर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चतुर्थ क्रमांकावर जो संघमालक येणार आहे डॉक्टर अझीम शेख यांच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटर या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. या चारही बक्षीस दात्यांचं आम्ही निश्चितच मनापासून आभार व्यक्त करू. बॉलिंगसाठी गोरख तयार होत आहेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. प्लेट अँड मिस. बॉल सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही एक गोष्ट जर बघितली तर एक षटक आयकॉन आयडॉल खेळाडूला टाकायचं आहे, एक षटक स्थानिक खेळाडूला टाकायचं आहे आणि ती महत्त्वाची जबाबदारी खरं तर गोरख पानसरे यांच्या हातामध्ये देण्यात आली आणि चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर 2 धावा खर्च केल्यात. मनोज जायभावे स्ट्रायकर इनकडे. रोहन मडके यांच्या हातामध्ये बॉल. षटक क्रमांक 2 इथे ते हाताळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 18 या आकड्यावर. 102चं टार्गेट आहे आणि या 102 जर बनवायच्या तर मग तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या 102 जर तुम्हाला बनवायच्यात तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागणार आहे, संघर्ष करावा लागेल. समोर मनोज नाना स्ट्रायकर इनकडे. उडवलाय बॉल. या वेळेचा बॉल मिळालाय रडार मध्ये आणि या बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. गोलंदाज रोहन मडके यांना आसमान दाखवलंय. मनोज नानाचा तडाखा. सिक्सर. धावसंख्या 24. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवा.
राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण जिंकलाय. आपला निर्णय कळवा. गोलंदाजी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय अभिमन्यू ऋग्वेद किंग समृद्धी 11 निमगाव जाळे या संघाची असेल प्रथमतः बॅटिंग. यानंतर दोन पराभूत संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे बघायचं आहे कोण या मॅचला जिंकणार, कोण जाणार सुपर 8 मध्ये, ते देखील आपल्याला मॅच नंतर निश्चितच त्याचं उत्तर मिळणार आहे. एक सिंगल आली, धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे गेली. धावफलकावर जर नजर टाकली तर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. योगेश कानवडे आणि मनोज जायभावे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर पहिलं षटक आपण पाहिलं सूरज गायकवाड यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. षटक क्रमांक 2 मध्ये रोहन मडकेच्या विरुद्ध एक षटकार जरी आला परंतु त्याने देखील खूप चांगलं कमबॅक केलं आणि ते गरजेचं आहे. प्रत्येकाला कमबॅक करावा लागणार आहे, प्रत्येकाला पुनरागमन करावं लागेल कारण स्पर्धा महत्वाची आहे. पायांवर टाकला. यावेळेस अपील देखील जोरदार होताना पाहायला मिळते लेग बिफोर विकेटसाठी. परंतु पंच कळवत आहेत डाऊन द लेग आहे आणि निश्चितच हा निर्णय आपण पाहिला. धाव मिळणार नाही, हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 25. 2 षटकानंतर 25. तर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता शेवटचे बॉल बाकी आहेत 24 आणि पाहिजेत 77 धावा. 24 चेंडूंमध्ये 77 धावांची अजून आवश्यकता. आज नवीन 4 संघ आणि नवीन 4 आयकॉन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. उद्या देखील 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर 25 झाल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता मला वाटतं सूरज गायकवाड यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण त्यांना बघू शकता. 24 मध्ये 77 बनवायच्यात. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार. विशेष म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू जर आपण बघितली तर विकेट अद्यापही त्यांनी गमावलेली नाही आहे. ही जमेची बाजू त्यांची राहिली आहे. प्रशंसनीय उल्लेखनीय बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटचा शोध घ्यावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला धावा देखील रोखाव्या लागणार आहेत. त्यासाठी मात्र प्रयत्नशील राहावं लागेल. सूरज गायकवाडच्या विरुद्ध मनोज जायभावे. चला वेळ देखील तुमच्याकडे कमी आहे. एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंग सगळं पूर्ण करायचं आहे. बॉलर सूरज, समोर मनोज. ऑफस्टम्पच्या बाहेर पहिला चेंडू मात्र इकडे फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना 26 धावा धावफलकावर. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. खरं तर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, एक शांत संयमी नेतृत्व म्हणजे आभाळा एवढं कर्तृत्व असताना देखील कणभरही अहंकार नसलेले नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर पासून बराचसा दूर पडला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे जाते. 27 धावा धावफलकावर. 102 चे टार्गेट आहे. 102 बनवाव्याच लागतील. जरी तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला एक संधी जरूर आहे, परंतु या मॅचला जिंकायचं आणि सरळ सुपर 8 मध्ये जायचं हा प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर गुल्हेवाडी तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. या 2 संघांमध्ये सुरू आहे आजच्या दिवसातली तिसरी लढाई. आणि विशेष म्हणजे प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर गुल्हेवाडीच्या फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली. मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटनी बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. फिल्डर येतात बॉलवर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आकाश चव्हाण होते तिकडे. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही. 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या 28. खरं तर आकाश चव्हाण या खेळाडूला या अगोदर देखील आपण या मैदानावर खेळताना पाहिलं आणि विशेष म्हणजे या मैदानावर खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. सोलापूर ते संगमनेर त्यांचा प्रवास राहिलेला आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील आकाश यांना देखील प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे संगमनेरमध्ये देखील, कारण खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी सूरज गायकवाड आणि स्ट्रायकर एंडकडे नाशिक सिडको मोरवाडीचे मनोज. कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन बघायला मिळालं. पेस ऑफ केला होता आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 28 विदाउट लॉस आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. या मॅच नंतर लगेचच ती मॅच सुरू केली जाणार आहे. वेगात टाकला या अगोदर थोडासा कमी गतीने आणि हा चेंडू मात्र प्रचंड वेगात. एक सिंगल मात्र मिळते त्या ठिकाणी
आणि ती एक धाव लेगबाईसच्या मदतीने मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 29 आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी आयोजन आपल्याला क्रीडा स्पर्धेचं बघायला मिळतंय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, राजवर्धन युथ फाउंडेशन सर्व तरुण मित्र एकत्र आले आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा बघता बघता 12व्या वर्षापर्यंत घेऊन आलेत आणि आज ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली. समोर उडवलाय बॉल, ताकदवान प्रहार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आलाय सिक्सर. योगेश कानवडे यांच्या जर टप्प्यात बॉल आला तर मग योगेश कानवडे टप्प्यात आलेल्या चेंडूचा कार्यक्रम करतात आणि ते अगोदरच्या मॅच मध्ये देखील दाखवलं आणि या चेंडूवर देखील दाखवलंय. स्लॉट मध्ये मिळाला, रडार मध्ये मिळाला आणि त्या चेंडूला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 35 धावा धावफलकावर. 102 बनवायच्या म्हटल्यानंतर तुम्हाला या धावा बनवाव्याच लागतील आणि त्यासाठी मोठे फटकेही खेळावे लागतील. तो प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. सूरज गायकवाडच्या विरुद्ध आक्रमण केलं. सूरजला आसमान दाखवलंय, परंतु पाहायचंय सूरज कशा पद्धतीने पुनरागमन करतायत. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा, डे नाईट क्रिकेटचा थरार. परत एकदा मागे फिल्डर नाहीयेत, यावेळेस खाली क्षेत्र निवडलं आणि योगेश कानवडे या बॉललाही पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे. तर मित्रांनो, 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 41 रन, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. चौदा मिनिटांमध्ये येणारे 3 ओव्हर गोलंदाजी करणारी टीम आपल्याला टाकायची आहे, याची सुद्धा आपण दखल घ्या. तर पहिल्या 3 ओव्हर मध्ये जर बघितलं तर 41 झाल्यात, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 61 बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 61 ची आवश्यकता. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार तेही आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. बॉलिंग साठी जर पाहिलं तर रोहन शेळके, बुटा गावचे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समोर मनोज जायभावे आज आयडलच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु स्वतःला मनोज नानाला देखील सिद्ध करावं लागणार आहे. एक मोठं टार्गेट आहे, त्यामुळे मनोज नाना यांच्यावर देखील नजर आहेत. योगेश कानवडे यांना चांगली साथ द्यावी लागेल. रोहन तयार होत आहेत. आखूट टप्प्याचा बॉल आणि आखूट टप्प्याच्या चेंडूला हुक केलंय आणि मनोज नानांनी 6 धाव्यांसाठी बुक केलंय चेंडूला. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. एक दमदार शानदार षटकार. थोडासा हाफ ट्रॅकर मिळाला, आखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि खांद्याच्या लेवलला ज्यावेळेस फलंदाजाला बॉल मिळतो आखूट टप्प्याचा, त्यावेळेस तो फलंदाज त्याच्यावर हुक करतो आणि तिकडे मात्र मोठ्या फटक्यांची नोंदही केली जाते. आता 6 धावा मिळतात. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा मित्रांनो धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. दमदार, शानदार, बहारदार आयोजन आणि नेत्रदीपक अशी क्रिकेटची स्पर्धा. प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असते. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा 7 दिवस आणि 7 रात्र या स्पर्धेचा आस्वाद घेत असतात. कारण ही स्पर्धा जर म्हटलं तर मानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे आणि ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि आजपासून या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रोहनच्या विरुद्ध षटकार मनोज नानाच्या बॅटमधून. धावफलकावर 47. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रोहन तयार होत आहेत. समोर मनोज नाना. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल, परंतु मागे फिल्डर उभे आहेत. बोट्याचे रोहन देखील कमी नाहीयेत आणि रोहन शेळकेनं पलटवार केलाय. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से, तेच इथे रोहन सांगतायत आणि मिळवतायत मनोज नानाची विकेट.
पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला परंतु मैदानाच्या आतमध्ये रोहनने देखील पलटवार केलाय. रोहन शिळके मनोज साहेबावेची विकेट मिळवत आहेत आणि पहिला धक्का देत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर राहता तालुक्यातील बाबळेश्वरचा अमोल डुबे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 47 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी रोहन तयार आहेत. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये खेळलाय. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये परंतु फिल्डर देखील खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एक युवा गोलंदाज रोहन शिळके, कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं देखील. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, इतक्या मोठ्या व्यासपीठावर कुठलाही दबाव न घेता तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आणि असं नाहीये की या स्पर्धेमध्ये परंतु या अगोदर देखील आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं रोहनला. खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आणि एक युवा गोलंदाज, निश्चितच संगमनेरचं भविष्य म्हणून देखील रोहन शिळकेकडे पाहिलं जातं आणि तोच आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावचं भूषण असलेले योगेश कानवडे आज अर्धशतक संपादित केलेले, आज अर्धशतक बनवले या स्पर्धेतलं पहिलं. ते स्ट्रायकर इनकडे. ओहो, यावेळेस मात्र खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल होता. लाईन पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. एक पाय पुढे टाकला होता परंतु कनेक्शन बॅटरी बॉलमध्ये झालेलं नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर 48 धावा. पहा मित्रांनो, रोहनचं कौतुक कशासाठी, कारण त्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने लाईन अँड लेंथ मध्ये त्याने सुधार केला. त्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये त्याने बदल केला. अचूकता दाखवली गोलंदाजीमध्ये आणि पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 3 चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टमच्या बाहेर असल्या कारणे पंच इथे पंकज पाटील सर व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावा फलकावर धावसंख्या 49 अकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहा 49 आतापर्यंत झालेले आहेत परंतु अजूनही तुम्हाला 102 पर्यंत जर जायचं आहे तर मग अजूनही लढायचं आहे, अजूनही प्रयत्न करायचे आहेत. एक एक पायरी टाकून चालणार नाही. 2-2 पायरी आता पुढे जावं लागणार आहे कारण हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष तुम्हाला पार करायचं आहे आणि त्यासाठी लढायचं आहे. यावेळेस देखील शरीराच्या दिशेने टाकलेला बॉल स्वतः यष्टिरक्षक येत आहेत बॉलवर. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. शरीरावर जाऊन आदळलाय बॉल. व्हेरिएशन देखील दाखवतात गोलंदाजीमध्ये. तुम्हाला वेगावर देखील नियंत्रण ठेवावं लागतं गोलंदाजी करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता गोलंदाजीतली कौशल्य ते तुम्हाला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागतात. तुमच्या चेंडूची पकड कशी आहे, तुमचा रडप कसा आहे, तुमची चेंडूची रिलीज करण्याची क्षमता कशी आहे, त्याचबरोबर तुमच्या खांद्यावरचा कंट्रोल कसा आहे, या सगळ्या गोष्टी गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहाव्या लागतात. त्यावेळेस फुल टॉस सुद्धा पनिश करू शकलेले नाहीयेत. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय परंतु रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमकडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते आहे. तर उद्या देखील 4 नवीन संघ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत कारण राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संगमनेरकरांना खूप चांगले आयकॉन या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात आणि उद्या देखील आपण या स्पर्धेमध्ये वीरा 11 या संघामध्ये अक्षय पाटील अलिबाग वरून या स्पर्धेमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर उद्या गणेशदादा डुमरे युवा मंच या संघाचे आयकॉन राजस्थानचे लोकेश मीना या स्पर्धेमध्ये आपल्याला उद्या खेळताना पाहायला मिळतील. आरजी क्लब संगमनेर जुन्नरचे राजू पाटे उद्या इन ॲक्शन असणार आहेत. त्याचबरोबर गुंजाळ सुपर मार्केट या संघाचे आयकॉन म्हणून बाबळेश्वरचे किरण खोबरे उद्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील 4 तगडे ताकदवान बलाढ्य संघ आणि त्याचबरोबर मोठी स्टारकास्ट, मोठे तारे सितारे उद्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. बघत निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं होतं. अजूनही 53 धाव्यांची गरज आहे. 49 झालेल्या आहेत आणि 53 पाहिजेत. सुंदर मैदान, गोलाकार मैदान. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर वर्तुळाकार असं मैदान आहे आणि विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जांता राजाचं हे ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावर अनेक स्पर्धा संपन्न झाल्या आणि ऐतिहासिक मैदानावर प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. या मैदानावर तुम्ही आलात तर मग या मैदानाच्या प्रेमात पडाल. इतकं सुंदर आयोजन आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन राजवर्धन युथ फाउंडेशनचे सर्व सहकारी खूप चांगलं काम करतात. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. हा म्हणजेच व्हाईट बॉल आहे. चेंडू कमरेच्या वर आहे का हे तपासण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे गेलो होतो.
चेंडू कमरेच्या वर नाहीये म्हटल्यानंतर मग हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे नो बॉल साठी आपण इकडे तिसऱ्या पंचांकडे आलो होतो. पुरे 50 धावा धावफलकावर. 52 धावेची गरज आहे रोहन बॉलिंगसाठी. स्लॉट मध्ये मिळालाय बॉल, हवेत आहे, फटका फसलाय की काय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाला जजमेंट आलं नाही बॉलचं आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. परंतु मला वाटतंय आता परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. षटकार आहे की चौकार आहे? यस, षटकार आहे. 6 धावा. तर मित्रांनो 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 4 ओव्हर नंतर 56 धावा. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये 46 धाव्यांची आवश्यकता. एक संधी निर्माण झाली होती योगेश कानवडे यांना बाद करण्याची, परंतु तिकडे जजमेंट खेळाडू आलेलं नाहीये आणि मग खरं तर झेल निसटला आणि षटकारही मिळाला. या 6च्या मदतीने धावसंख्या मात्र 4 ओव्हर नंतर 56 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 46 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 23 बनवावे लागतील. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रोहन मडके यांच्या खांद्यावर परत एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे आणि रोहन मडके पुढेच एकदा बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, वेळ कमी आहे, वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. समोर अमोल दुबे. पाहूयात कशा पद्धतीने अमोल दुबे देखील बॅटिंग करत आहेत. 12 चेंडू 46 होऊ शकतात, त्यासाठी पॉझिटिव्ह इंटेंट ठेवावा लागणार आहे. पण मनात विजय मिळवणं फार गरजेचं असतं. पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो आणि तुम्ही जर मनात विजय मिळवला तर रणांगण आपोआप जिंकता येतं. त्यामुळे मनात विजय मिळवावा लागेल. नाही, ही मॅच आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार या उद्देशाने खेळावं लागेल. 12 बॉल 46. ओहो, यावेळेस जर बघितलं तर अपील होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी मात्र इकडे स्पष्ट नकार दिलाय. पहिला चेंडू मात्र इकडे चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. रोहन मडके बॉलिंगसाठी आलेले आहेत. चांगली गोलंदाजी सातत्याने तेही करत असतात. एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये षटक क्रमांक 5 टाकण्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, पहिला चेंडू निर्धाव. समीकरण 11 बॉल 46. क्लीन बोल्ड. चेंडूने घेतलाय सरळ यष्ट्यांचा भेद. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता अमोल दुबे यांची मोठी विकेट. खेळाडू बाद. गोटू गाडेकर यांचा क्लीन अँड क्लिअर साऊंड, त्याचा आवाज दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळतो आणि विशेष म्हणजे या स्पर्धेला एक वेगळा साज चढवतात आमचे गोटू गाडेकर त्यांच्या आवाजातून आणि आमचा आवाज देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यांचे मनापासून धन्यवाद. तर महत्त्वाची विकेट आली आहे. अमोल डुबे बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी जर पाहिलं तर योगेश पवार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. जबरदस्त खेळाडू आहेत. एक आक्रमक विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदानं गाजवली आहेत. आम्ही मखमलाबादमध्ये पाहिलं होतं, शतक ठोकलं होतं. जबरदस्त बॅटिंग करत असताना आम्ही त्यांना पाहिलं होतं. अशी अनेक मैदान आहेत त्याचा उल्लेख करता येईल. योगेश पवार यांनी गाजवली आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि या बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. आल्याबरोबर एक टोले शंख तडाखा दिलाय, षटकार ठोकलाय. आल्याबरोबर षटकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत योगेश पवार यांनी. आणि म्हणतात ना, जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. आणि आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमचा इरादा दाखवून द्यावा लागेल. पहिल्या बॉलवर षटकार तर आलाय आणि आता समीकरण देखील मित्रांनो बदललं गेलेलं आहे.
अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला 40 धाव्यांची अजूनही गरज आहे. वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी, तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडी. उडवलाय बॉल आणि यावेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार. ढगात लाइटिंग, अजून एक षटकार. हर वार का पलटवार हूं मैं, यो ही नहीं कहलाता, योगेश पवार हूं मैं. आणि आल्याबरोबर ते दाखवून दिलं. पहिल्या 2 चेंडूंवर 2 तगडे प्रहार आणि गोलंदाजाच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण करण्यात आलेलं आहे. पहा मित्रांनो, 12 चेंडूंमध्ये 46 बनवायच्या होत्या आणि 12 चेंडूंमध्ये 46 बनवत असताना अमोल डुबेची विकेटही त्यात गेली. परंतु योगेश पवार आले आणि योगेश पवार थांबणार. ते योगेश पवार कुठे? 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आता मॅचचं समीकरण देखील आपण पाहू शकता बदललं गेलेलं आहे. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. शेवटचे जर पाहिलंय तर 8 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि त्या 8 चेंडूंमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावे लागणार आहेत. चला, वेळ 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 फार महत्वाची आहे. वेळ वाचवत चला, एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर अधिकचा वेळ घेत असाल तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं देखील जावं लागणार आहे. याची दखल घ्या. शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगकडे पाहिलं जातं आणि आज पहिल्याच दिवसामध्ये आपण जर बघितलं तर अगदी वेळेवर सामने सुरू झाले आणि वेळेवर सुरू देखील आहेत. बॉल तयार होत आहेत. ओहो, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा इरादा. गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल. चांगलं पुनरागमन इकडे गोलंदाज रोहन मडके आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत. समीकरण बदललं. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 34 धाव्यांची आवश्यकता. तुम्हाला लढावं लागतं क्रिकेटमध्ये. तुम्ही कसे पराभूत झालात याची चर्चा झाली पाहिजे. समोरची टीम म्हटली पाहिजे की यार खेळायला मजा आली, अशी मॅच झाली पाहिजे. जरी तुम्ही पराभूत झाले असाल परंतु त्या मॅचला पाहायला देखील प्रेक्षकांना मजा आली पाहिजे. तुमचा संघर्ष असला पाहिजे. डेड बॉलचा इशारा. शेवटचे 7 चेंडू आणि 34 धाव्यांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि म्हणतात ना, क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. बॅटची एज आणि रोहन मडकेचा पलटवार. 2 षटकार जरी आले असले परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी रोहन मडके करतायत. महत्वाची विकेट मिळवतायत. योगेश पवार आउट. बॅक टू द डग आउट. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. षटक क्रमांक जर बघितलं तर 5चा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 68 झाली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि या मॅचला जिंकण्याकरिता 34 धाव्यांची अजूनही गरज. हे पहा, विनंती एवढीच आहे. यानंतर अभिमन्यू ऋग्वेद किंग, समृद्धी 11 निमगाव जाडी आणि त्यांच्या विरुद्ध राजे उमाजनक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच, या दोन्ही टीमला आमची विनंती राहील, ही मॅच संपली रे संपली, आपण लगेच मैदानात दाखल व्हा. 3 मिनिटे बाकी आहेत तुमच्याकडे या ओव्हरला पूर्ण करण्यासाठी. फिल्डिंग टीम फक्त 3 मिनिटं बाकी आहेत आणि त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर पूर्ण करायची आहे. शेवटचे 6 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी रुद्रा 11 अर्थात वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडीला 34 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 34 ची गरज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॉल स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. फिल्डर येतात बॉलवर. तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे गेली आहे. समीकरण बदललं. 5 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये पाहिजे तब्बल 33 धावा. 5 बॉलमध्ये 33 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडकडे गौरव शिंदे. स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस गौरवचा तडाखा. बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. येणार आहे षटकार. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस गौरव शिंदे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांची मोहर लागते आणि 6च्या मदतीने धावफलक देखील आता थोडंसं खुलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 75 या आकड्यावर. शेवटचे बॉल बाकी आहेत 4 आणि या मॅचला जिंकण्यासाठी
आवश्यकता 27ची. 4 बॉलमध्ये 27 धावा पाहिजेत. खराब चेंडू जर आला नाही तर मग या सामन्यावर निश्चितच मजबूत पकड आहे. यावेळेस मात्र वेगात टाकलाय, शरीराच्या दिशेने बॉल जाऊन आदळलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत, बॉलला अडवत आहेत, धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आज बघता बघता 12व्या वर्षामध्ये आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस मात्र सरळ बॅटने एक तडाखा दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, आणि तेच गौरव शिंदे सांगतायत. 6 धावा प्राप्त करतायत. सिक्सर. थँक्यू डीजे, धन्यवाद. शेवटचे 3 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 21 ची गरज. टाइम संपलेला आहे, वेळ संपली आहे फिल्डिंग टीमची. त्यामुळे आता एक खेळाडू त्यांना इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घेऊन आता मॅचला परत एकदा होते सुरुवात. शेवटचे 3 बॉल आणि पाहिजेत 21. यावेळेस कमी गतीने टाकलाय. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी इकडे आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं शिवा माचरेकर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. शेवटचा एक चेंडू आहे. एक बॉल 21. शेवटच्या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे आणि लांबी मात्र त्या ठिकाणी थोडीशी कमी प्राप्त झाली आहे, परंतु झेल होऊ शकलेला नाही. हा सामना मात्र आपल्या ताब्यात केलेला आहे. हा सामना जिंकलेला आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स, शिरापूर घुलेवाडी, सुशील पारासूर, जगन पवार, गोकुळ वागचौरे, शिवांश पानसरे यांचा शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडी या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होतोय. मनापासून अभिनंदन. चला, यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी आणि त्यांच्या विरुद्ध राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच. चला, मॅचला सुरुवात करा.